हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात? मी आले आता कोकणामध्ये. तर आता सकाळी तर मी मस्त सुखे जवला खाल्ले होते आणि संध्याकाळी मस्त सुखे बोंबील करायचे होते. बोंबील बटाट्याची भाजी केलेली. तर इतके मस्त केलेले. त्याच्यामध्ये इतकं इझी हे केलं होतं आणि इथली टेस्टच वेगळी लागते. सेम प्रोसेस होतं जे तिकडे मी करते, तेच प्रोसेस इथे मी केलं होतं. बट जी टेस्ट या वेदरमुळे, या जागा चेंज झाल्यामुळे वेगळी चांगली लागत होती की नाही मला माहिती नाही, बट खूप मस्त झाली होती. एकदम सिम्पल प्रोसेस केलं होतं. कांदा, मिरची आणि लसूण पण टाकलेले 2-3. मिरची टाकली होती आणि अद्रक लसूणची पेस्ट तर नाही मी टाकली होती तरीसुद्धा. आणि ह्याच्यात मी फक्त एक वाटण टाकलेलं, जे की माझी आजी इथे करते, आणि ती इतकी मस्त झाली होती. कैरी तर आता भेटते छोटी छोटी, तीवालेच आता मी यूज करतो आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे मी ब्लॅक कलरचं वाटण टाकलं आहे ते तिने इथे पाट्यावरती ती रेग्युलर बनवते, तेच मी टाकलं होतं. आणि ते फक्त कांदा खोबरंवालं वाटण आहे आणि त्यात मीठ. ते आम्ही असं पण खायचो. मी तर अशी पण ते टाकल्यानंतर थोडंसं खाल्लं होतं. आणि बोंबील बटाटा टाकला आणि ते शिजवलं चांगलेपणे. मस्त शिजलं होतं आणि चांगले झाले पण होते ते. तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा की कसे झालेत, कसे लागतात. तुम्ही कधी खाल्ले असालच. आता कोकणामधली मी तर हे हमेशा खात असते. तर खूप मस्त झाले होते आणि तो दिवस माझा खूप चांगला गेला होता आलो त्या दिवशी. तर त्याचा ब्लॉग पण मी टाकेन, तर तुम्ही तो पण बघा. आणि इथे पण आला आहे तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझी ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि मग मला कळवा कमेंट्समध्ये की कशी झाली होती करून. ठीक आहे, तर मग भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. त्याच्यामध्ये बघू आता मी काय पोस्ट करते करू, कारण इथे मला जेवढा टाईम भेटतो त्या गोष्टी मी करतेच आहे. आणि मी तुम्हाला पण शेअर करते बिकॉज इथे नेटवर्कचा थोडासा इश्यू आहे. बाकी सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत, फक्त एक नेटवर्क हा प्रॉब्लेम आहे. आणि माझा होम टूर पण करीन, माझं गार्डन दाखवीन मी माझ्या ब्लॉगमध्ये थोडंसं टाकलं आहे. आता इथे तर मला पार्ट 1 पार्ट 2 करून टाकायचं आहे म्हणून. तर तुम्ही पण बघा आणि ट्राय करा, खूप मस्त वाटेल. टेस्ट तर खूप चांगली लागत होती. असं एकदम